नाही, आता हात दाखवा, एसटी थांबवा, मग नंतर बसा हात हलवत. कारण एसटी सेवा आहे आणि खाजगी व्यवसाय त्यांना अधिक म्हणा करणारा आव्हान. ग्रामीण भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एसटीच्या सवलतीचे पास बंद झाले तर परवडणार आहे का? आहे ना खाजगी बस. अरे खाजगी बसमध्ये तुम्हाला सवलतीचे पास मिळणार आहेत का? वृद्धांना सिनियर सिटीझन म्हणून आरक्षण मिळणार आहे का? आज काही गावांमध्ये खाजगी बस धावत आहेत, त्या नुकसानीच्या मार्गावर थांबणार आहेत का? नाही. तेव्हा बाकी होता निवेदन घेऊन आम्हाला एसटी हवी, एसटी हवी, एसटी हवी. सरकार ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थी, पत्रकार हे जे दाखवले तर शांत मी एकदम जबरदस्त डोळ्यातून अश्रू येण्यासारखं बरोबर आहे. आमचं पण सप्टेंबरमध्ये असतो हे आम्ही नाटक पाहिलं तर खरोखरच एक प्रत्येकाचं आपल्या प्रवासापासून तर प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले सेवक यांच्यापर्यंत जी व्यथा मांडलेली आहे. तर बरोबर आहे, कारण ड्रायव्हर असतो किंवा कंडक्टर असतो त्याला ऊन पावसाळा किंवा त्या सणवार नसतो, तो सेवा करत असतो. परंतु प्रवासी जर प्रवास करत असताना जर कुठे त्याला प्रायव्हेट सेक्टरकडे न वळताना जर त्याने महाराष्ट्र म्हणजे याच्या एस टी महामंडळामध्ये जर त्याला कुठलीही जर आणीबाणी आली, गाडी सुटली किंवा गाडी गेली तर तो निवाऱ्यासाठी तो तिथे राहू शकतो आणि तिथे कुठलीही भीती नसते. हे फार महत्त्वाचं दाखवलेलं आहे. मग तिथे महिला असू दे किंवा पुरुष असू दे, एक संरक्षण आहे. आणि हा निवारा जो आहे सरकारने बांधलेला, तिची जी सेवा चाललेली आहे ते खरोखर हे छान आहे, म्हणजे लोकांना घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. बोलो. गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ आज आमचे श्रीधर आगरे बुवानी आम्हाला सांगितलं एक नाटक एसटी वरती आलेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही जरा बघायला आलात तर आमचं कुटुंब मेळावा म्हणून असतो. जवळजवळ महाराष्ट्रातून 1000 गाड्या आपण गणपती होळी बिळीसाठी करत असतो आणि एसटी वाचली पाहिजे यासाठी गेले आम्ही 35 वर्ष सेवा करतोय. हे जे नाटक आम्ही पाहिल्यानंतर लास्टला जे ड्रायव्हर आहे त्यांनी जी व्यथा मांडल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. सुनील माळी साहेबांना मी खरोखर धन्यवाद देईन की आताच्या परिस्थितीला हे पाहिजे. तुम्ही प्रत्येक पॉइंट वाईट पॉइंट केलेले आहेत. पहिला तुम्ही एसटीचा पॉइंट दाखवला, आजकालची जी परंपरा चालली आहेत की प्रेमाची पण तुम्ही दाखवली आहेत. आणि त्याच्यामध्ये एसटीचा जिव्हाळा जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एसटी डेपोवर त्यांचा जिव्हाळा, म्हणजे किती काही प्रॉब्लेम झाला तरी तुम्हाला सुरक्षा ही आहे हे एसटीचे माध्यम दाखवलात, आई बापाची व्यथा दाखवलात. खरोखर आजचा जो नाटक आहे तो आपल्याला प्रत्येक कुटुंबाला घेण्यासारखा आहे आणि हा घेतला पाहिजे. कारण आपण लहानाची मोठं मुलीला करतो, बापाचं प्रेम हे मुलीवरती जास्त असते, आईच्या पेक्षा बापाचं प्रेम असते. आणि हा सगळ्यात जास्त जो हृदय दुखतं ते बापाचं दुखत असतंय आणि तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे धन्यवाद. हा नाटक तुमचा चांगला हो, 100-1000 प्रयोग हो हे असे मी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि ते आई वडिलांना किती त्रास होतो, शिवाय त्यांचं पण भविष्य उत्तम होत नाही हे ते त्यांनी जे दाखवलं ते पण उत्तम. आणि राजकारणाच्या मागे जे धावत असतात त्यांच्या घरातली परिस्थिती काय असते ती पण दाखवली. म्हणजे मुलात बघितलं प्रत्येक पॉइंट इतका छान दाखवला त्यांनी की खरंच त्या माळी साहेबांचा आम्ही आभार मानतो की असं हे नाटक आणि त्यांचे हे नाटकाचे प्रयोग अजून उत्तम व्हावं आणि आमच्या विभागाकडून त्यांना अभिनंदन करतो. सानिका अभिलाष रेवाळे, मी केळेवाडी गावाची ग्रामस्थ आहे. तर सुरुवातीला गाडी सुटली आणि म्हणजे जे नाटकाचं जे टायटल आहे त्याच्यावरून मी विचार करत होती की नाटक कोणत्या कल्पनेवरती आधारित असेल. पण जेव्हापासून नाटकाची कथा उलगडत गेली आणि समाजात घडत असलेल्या प्रत्येक विषयावरती भाष्य नाटकामधून मांडलं गेलं, मग ते स्त्री भ्रूण हत्येचं असो किंवा स्त्री पुरुष समानतेचा असो, एसटी महामंडळाचा प्रश्न असो, आणि आता निवडणुका तोंडावर आल्यात तर त्याबद्दलचा जो पॅच होता तो अफलातून होता. आणि कारण की आपण बघतो की ज्या पद्धतीने त्या लोकांचं प्रचार सुरू आहे, प्रचार सभा आणि ते ज्यांचं जे काही भाष्य असतं त्या पद्धतीने जे तुम्ही डायलॉग्सद्वारे केलं ते तर खूप अप्रतिम होतं. आणि मी तरुण आहे, त्या पद्धतीने जो तरुणांचा तुम्ही विषय मांडला
मॅरेज विच इज चेंजिंग इन्स्टिट्यूशन, बरोबर बदलत जात आहे ते काळानुसार, त्याबद्दलचा पण जो प्रत्येक पॅच होता तो मला खूप भिडला, प्रत्येक गोष्ट पटली, नाण्याच्या तुम्ही दोन्ही बाजू दाखवल्या. आणि मी खरं सांगायचं तर हे आमच्या घरातलं पहिलं नाटक होतं की आमच्या घरातले सगळे सदस्य या नाटकाला आम्ही उपस्थित राहिलो, त्यासाठी हे माझं नाटक, त्यामुळे हे नाटक माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे की जिथे माझे नातेवाईक, मी आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, खूप शिकलो. नाटकाच्या सगळ्या टीमला खूप 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 शुभेच्छा. आणि सगळ्यांनी खूप, विशेष करून म्हणजे जे तुम्ही स्त्रियांनी जे रोल केले, जे तुम्ही डायलॉग्स केले ते खूप 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 सुंदर होते. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यात मोठा मी शाउट आउट देईन ते म्हणजे कंडक्टर काका, एक नंबर. आणि त्याच्यानंतर जे म्हणजे भाऊजी होते तुमचं तर अफलातून, म्हणजे मला एका पॉइंटला असं वाटलं की तुम्ही खरंच तुम्ही मद्यसेवन करूनच आलात असं वाटलं. तर तुम्ही खूपच सुंदररित्या म्हणजे सगळ्यांनीच केलं, पण मी सगळ्यांचंच कौतुक आहे, जे मी आता आठवलं ते मी बोलली, पण खूप 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 सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. खरोखरच आजचा हा गाडी चुकली कार्यक्रम खूप छान, म्हणजे जी रिअल स्टोरी असते आजच्या युगामध्ये काय चाललेलं आहे हे दाखवले माली साहेबांनी. आणि खरोखरच आज जी पब्लिक आलेली आहे त्याने एवढा सुंदर आवडला हा कार्यक्रम. आम्हाला अशा प्रतिक्रिया येत आहेत की हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये पण लावायचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करा. आमचे माली साहेबांचे चांगले संबंध आहेत, चांगले मित्रासारखे आता वावरतात, ते पण विरारला राहतात, मी पण विरारला राहतो. पण ह्या गोष्टीमध्ये लोकांना जागृती त्यांनी दाखवलेली आहे. खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि बोलायला शब्द पण नाहीत असे त्यांनी त्यांच्या जे हे आहेत म्हणजे जे सर्व कलाकार आहेत एवढ्या छान पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. हुबेहूब जसं काय माझ्या घरी असं काय वातावरण होतं ते डिट्टो दाखवलं आहे. आणि गाडी चुकली जे कंडक्टर आणि ड्रायव्हर त्यांनी जे काम केलं आहे ना खूपच छान, त्यांच्याशी तोड नाही असं त्यांनी कॉमेडी आणि लोकांना एवढं हे प्रबोधन केलं त्यामध्ये त्यांच्या नाटकामधून. गाडी चुकली ह्याच्या आधी ते झालेलंच आहे आपलं हे तू सारे रान, त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप काही गोष्टी चांगल्या लोकांना देण्यासारखे केलेले आहेत. आणि खरोखरच माली साहेबांचे पुन्हा एकदा मी आभार मानेन. आणि